उन्हाळ्याचे दिवस होते. उत्तर प्रदेशमधल्या एका दूरवरच्या भागात बिशनपूर नावाचं गाव वसलेलं होतं. पाहताना ते गाव अगदी साधं भासत होतं. शेती, कच्ची घरं, एक मंदिर आणि पायवाटांनी जोडलेल्या गल्ली. पण या सगळ्यांच्या मधोमध होतं एक विराण विहीर, ज्याला गावकरी प्यासी विहीर म्हणत असत. अनेक वर्षांपासून कोणीही त्या विहिरीत डोकावलं नव्हतं. एकदा रवी त्या विहिरीच्या कडेला उभा होता आणि आत डोकावत होता. तेवढ्यात तिथे जुनाट आजोबा आले. ए पोरा, काय बघतोस आत? रवी घाबरून गडगडतो. काही नाही बाबा, तसंच. चाल लांब हो इथून आणि पुन्हा कधी इकडे फिरकू नकोस. तेवढ्यात गावात नुकतीच आलेली नवीन शिक्षिका तिथून जात होती. काय झालं बाबा, पोरावर एवढं रागावता का? काय केलं त्यानं? अगं, विहिरीत बघत होता. किती वेळा सांगितलंय त्या विहिरीकडे पाहू नका म्हणून. हो, बिचारा पोरगा पडला असता. पडण्याचा प्रश्न नाहीये. म्हणतात, जो कोणी तहानलेला त्या विहिरीजवळ जातो त्याच्यासमोर एक पांढऱ्या कपड्यात गुंढाळलेला म्हातारा उभा राहतो आणि विचारतो, पाणी पियाल? आणि जर कोणी हो म्हणालं तर तो पुन्हा कधीच दिसत नाही. एक दिवस अचानक रवींद्रा नावाचा हुशार मुलगा गायब झाला. तो गावाच्या शाळेत शिकायचा. दुपारी क्रिकेट खेळताना त्याला तहान लागली आणि तो विहिरीकडे गेला. त्याचा मित्र म्हणाले त्यांनी त्याला जाताना पाहिलं होतं आणि त्याचा आवाजही ऐकला होता. पण तो परतच आला नाही. 4 दिवस शोधाशोध झाली, पण रवींद्र काही सापडला नाही. मग लोकांना पुन्हा त्या भूताची आठवण झाली. राहुल नावाचा दुसरा मुलगाही काही दिवसांनी तसाच गायब झाला. पाणी प्यायला जातो आणि गायब होतो. एका महिन्यात आणखी 3 लोक गायब झाले आणि सगळ्यांनी गायब होण्याआधी पाणी प्यायला जातोय असं सांगितलं. गावात भीती पसरली. शाळा बंद झाली. लहान मुलं संध्याकाळच्या आधी घरी यायला लागली. कुणीही विहिरीच्या नावानंही घाबरायला लागलं. तेवढ्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लखनौहून आलेला एक मुलगा अर्जुन त्याच्या मामाकडे गावात आला. तो शहरी मुलगा, कोणत्याच भूताच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. त्याला सगळं गंमत वाटायचं. पण जेव्हा त्याने गावात लोक गायब होतात हे ऐकलं, त्याला उत्सुकता वाटली. त्यानं मामा म्हणजे रमेश काकाला विचारलं, मामा, हे सगळं खरंच आहे का? त्या विहिरीबद्दल विचारू नकोस अर्जुन. ती जागा आता अपवित्र झालीये. जो गेला तो परत आला नाही. अर्जुनने ठरवलं की तो त्या ठिकाणी जाईल. रात्री 11 वाजता त्यानं आपल्या मित्रांसोबत दीपक आणि छोटू विहिरीपर्यंत जायचं ठरवलं. तिघही दबकत गेले. तिथे थंड वारा सुटला. सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात विहिरीजवळ पांढऱ्या कपड्यात एक म्हातारा उभा दिसला. दीपक आणि छोटू घाबरून धूम ठोकतात. अर्जुन थोडा वेळ उभा राहतो, पण म्हातारा एक पाऊल पुढे येतो आणि अर्जुनही पळून जातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात चर्चा होते. अर्जुन आता खूपच गंभीर होतो. त्याने एके दिवशी छतावरून एक जुन्या काळाची लोखंडी संदूक शोधली. त्यात एक 1947 मधली डायरी होती. बिशनपूर जलसेवक असं लिहिलेलं. त्यात लिहिलं होतं, मला वाटसरूंना पाणी द्यायला आवडायचं, पण एकदा पाण्यात काहीतरी चुकून मिळालं आणि रामलालची मुलगी मरून गेली. लोक मला दोषी समजू लागले. अर्जुनने हे वाचून दीपकला सांगितलं. गावकऱ्यांनी लक्ष्मीचंद नावाच्या त्या पाणीदराला मारून विहिरीत फेकलं. डायरीच्या शेवटी लिहिलं होतं, मी मरून गेलोय, पण माझी आत्मा अजूनही तहानलेल्यांना पाणी द्यायला येते. पण जो पाणी पितो तो माझ्यासोबत निघून जातो. पौर्णिमेच्या रात्री अर्जुनने डायरी, गंगाजल आणि फुलं घेऊन विहिरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याला पुन्हा तो म्हातारा भेटला. पाणी पियेल? लक्ष्मीचंद बाबा, खरं काय? तुम्ही का नेते लोकांना? म्हाताऱ्याने मान खाली वाती. मी नाही नेत त्यांना. ही विहीर घेते. माझ्या मृत्यूवेळी मी विहिरीला शाप दिला होता, पण ती भावना होती. पण त्या शापामुळे विहिरीत एक जलपिशाच्च निर्माण झाला. मी फक्त पाणी देतो, मारतो ते कुवाचं पिशास. अर्जुनने मग गंगाजल विहिरीत शिंपडलं, डायरी जाळली आणि एक तांत्रिकाकडून शिकलेला मंत्र म्हणायला सुरुवात केली. तेवढ्यात विहिरीतून एक भयानक आकृती निघाली. तोच तो जलपिशाच. तो तडफडायला लागतो. लक्ष्मीचंदी म्हणतो, धन्यवाद बाळा, आता मी मुक्त होतोय.
एक तेजस्वी प्रकाश होतो. भूत, पिशाच्च, विहीर सगळं शांत. दुसऱ्या दिवशी विहीर कोरडी होती. गावकऱ्यांना काहीच समजलं नाही, पण अर्जुनला सगळं कळलं होतं. तेव्हापासून गावात कोणीही गायब झालं नाही. पण रवींद्र, सूरज आणि इतर ते कधीच सापडले नाहीत. गावकऱ्यांनी अर्जुनला छोटा तांत्रिक म्हणून मान द्यायला सुरुवात केली. पण अर्जुनच्या मनात एक शंका कायम राहिली. तो भूत खरंच मुक्त झाला का, की कुठेतरी फक्त दडून बसला आहे? दुसऱ्या दिवशी विहीर कोरडी होती. गावकऱ्यांना काहीच समजलं नाही, पण अर्जुनला सगळं कळलं होतं. या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.